माझी मावशी आलेली होती आज आणि ती आज इकडेच थांबणार होती, कारण की श्रीजासोबत जास्त वेळ घालवता येईल म्हणून ती आज मुक्कामीच थांबणार होती. आणि इकडे आईला ढोकळा बनवायला सांगितला होता. मस्तपैकी आईने ढोकळा बनवला. माझ्याही घरच्याच पिठाचा ढोकळा बनवते, खूप टेस्टी बनवते. नेहमीप्रमाणे मस्त ढोकळा टेस्टी झाला. ढोकळा घालला. माझ्या काही साड्यांचा पिको फॉल आणि ब्लाऊज पण शिवायचं बाकी होतं, तर माझी मावशी मशीन काम म्हणजे सगळं करते, तर तिच्याकडेच दिलं होतं यावेळेस. आणि ही साडी माझ्या मम्मीने घेतली माझ्यासाठी दिवाळीला, तर त्याचं पिको फॉल करून झालेलं होतं. आणि इकडे श्रीजा मस्त तिच्या माऊसोबत खेळतीये. आणि बाहेर तर पाऊस थांबायचा नावच घेत नाही आणि ऊन तर बिलकुल पडत नाहीये. ठीक आहे, असतो, बाहेर पाऊस चालू आहे म्हटल्यावरती चहा घ्यायची इच्छा झाली. मग मस्तपैकी वरतून गवती चहा मस्त माझ्या आईने रोपटं लावलेलं तर गवती चहा तोडून आणलं. माझ्या आईने मस्त चहा ठेवला, चहा बनवला, चहाचा आनंद घेतला. मस्त सगळ्यांनी चहा घेतला. त्यानंतर न झाली संध्याकाळ. मग संध्याकाळी माझ्या मावशीने मस्त दिवाबत्ती केली. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.